नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आता आजचा हा व्हिडिओ बघण्यापूर्वी मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला 3 इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? तो बघितला नसेल तर कृपया तो एकदा आधी बघा आणि त्यानंतर आजचा हा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यासाठी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता तुम्हाला काही बातम्या लक्षात आल्या असतील, समजल्या असतील, तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील. तर त्या बातम्या अशा आहेत की अमेरिकन जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प या अध्यक्षांनी जे काही टॅरिफ लावलेलं होतं तर ते टॅरिफ कॅन्सल करण्याचा निर्णय दिलेला आहे. अर्थात मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं न्यायव्यवस्था आणि प्रशासन ह्या दोन गोष्टी स्वतंत्रपणे चालत असतात आणि दोघांनाही आपले आपले वेगवेगळे अधिकार असतात. न्यायव्यवस्थेचं काम असं असतं की प्रशासन जे काही काम करतंय ते कायद्याच्या चौकटीत आहे की नाही ते बघणं आणि प्रशासनाचं काम असतं किंवा आपण असं म्हणू शकतो की सरकारचं काम असतं की नवीन कायदे तयार करणं आणि त्यानुसार निर्णयाची अंमलबजावणी करणं. तर त्यामुळे ह्याच्यात होणार काय, ते जरी कॅन्सल झाले असले, मला हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सुप्रीम कोर्टानं जरी टॅरिफ रद्द केलं असलं तरी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे इतर वेगवेगळे अधिकार आहेत ते वापरून ते टॅरिफ पुन्हा लावण्याचा प्रयत्न करणार आणि त्यानुसार पहिल्यांदा 10% मग 15%. कारण डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती ज्या पद्धतीची आहे ती बघता ते म्हणजे अशा कुठल्याही दबावाला बळी पडतील असं वाटत नाही आणि पण त्याची एक रिॲक्शन मात्र आपल्या मार्केटमध्ये बघायला मिळणार. आता तुम्ही जर तुम्ही जर गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टी आपल्याला लक्षात येईल की 25,880 च्या आसपास आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय. म्हणजे हा जो हाय आहे आपण इथे बघू शकता की ह्या ठिकाणी 19 तारखेला सकाळी ओपनिंगच्या वेळेला जो हाय बनला होता 25,885 च्या आसपास, तर ह्या हायच्या आसपास आता किंमत क्लोज झालेली दिसते. याचा अर्थ एवढाच आहे की आता काय होईल की सोमवारसाठीचं सुद्धा ट्रेडिंग चालू होईल थोड्या वेळानं. मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की गॅप अप ओपन होणार आहे. ह्यात काही आता फारशी शंका आपल्या मनात असायचं कारण नाही. आता त्यावेळेला आपल्याला कोणत्या गोष्टी बघायला लागतील, तर आपल्याला जसं माहित होतं शुक्रवारपर्यंत आपण इथे एम पॅटर्न बनतोय याची चर्चा केली. एम पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही 25,532 ची जी लेवल आहे ही ब्रेक झाली तर एम पॅटर्न आपल्याला टेक्निकल दृष्ट्या त्याचं ब्रेकआउट आलं असं म्हणता येईल. मी थोडंसं काय करतो इथे झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे दिसू शकेल. तर इथे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय 25,532 ही जी लेवल आहे या लेवलला जर ब्रेक झालं खालच्या दिशेनं तर आपल्याला टेक्निकल दृष्ट्या एम पॅटर्न बनला आणि त्याचं ब्रेकआउट आलं असं म्हणता येईल. पण आपल्याकडे जे ॲस्ट्रो लेवल असतात त्यानुसार 25,520 ही लेवल महत्वाची होती आणि ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. त्यामुळे ह्याच्या खाली टिकलं तरच आपल्याला ह्या एम पॅटर्नचा उपयोग आहे असा आपण अर्थ घेऊ शकतो आणि सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं. तर ते झालेलं आपल्याला दिसत नाहीये. मग अशा वेळेला काय होईल, अशा वेळेला समजा उद्या गॅप अप ओपन झालं तर गॅप अप ओपन कुठे होतंय,
हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे मी इथे एक लेवल दिली आहे. समजा ह्या लेवलच्या वर ओपन झालं म्हणजे 25,663 च्या वर झालं. ज्याच्या वर होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. काय होईल? तर मग आता तुमच्या लक्षात येईल की इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला 1:1 चं टार्गेट, 1:1.5 चं टार्गेट असं बघून आपण वरची टार्गेट्स काढू शकतो. ती मी अनेक वेळेला काढून दाखवलेली आहेत, कशा पद्धतीनं काढायची असतात. तर त्या पद्धतीनं तुम्ही ती काढू शकता. जर तुमच्यापैकी कोणी नवीन असेल आणि तुम्हाला माहित नसेल, तर मी तुम्हाला ती काढून दाखवतो, कशा पद्धतीनं आपण ती काढू शकतो. आता समजा एक लॉंग पोझिशनचं मी हे घेतो आणि तुम्हाला ते काढून दाखवतो, की समजा आपल्याला इथे गॅप अप ओपन झालं. तर 1:1 टार्गेट आपल्याला आलं असं आपण कधी म्हणू? हे मी थोडंसं 1:1 साठी नेतोय. साधारण इथे आल्यावर म्हणजे 25,766 च्या आसपास आलं की 1:1 चं टार्गेट येईल आणि त्याच्या वर गेलं साधारणपणे येस 25,823 च्या 825 च्या आसपास आलं तर 1:1.5 चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर मग त्या आसपास गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला काय आहे म्हणजे जेव्हा गॅप अप ओपन होईल त्यावेळेला आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नची सगळी टार्गेट आलेली असणार म्हणजे आपल्याला फार करायला काही स्कोप असणार नाही. मग आपल्या दृष्टीने महत्वाची लेवल का उरते म्हणजे मी तुम्हाला ह्या सर्व लेवल का सांगतोय ते आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल. की 25,885 हा जसं मी तुम्हाला सांगितलं की हा हाय आहे. आता जर किंमत ह्या हायच्या वर टिकली तर काय होईल? तर आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. पण असं होणार आहे का? तर आपल्याला काय होईल? सोमवारचं ओपनिंग बघावं लागेल. ओपन झाल्यानंतर नॅचरली आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग येणार आहे आणि त्यानंतर मी लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण करून काय होऊ शकतं ह्याविषयीची माहिती तुम्हाला मार्केट चालू झाल्यावरच सांगू शकेन. आत्ता आपल्याला एवढंच बघायचंय की ही लेवल जी आहे म्हणजे 25,885 रुपये 30 पैशाची ही लेवल सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर ब्रेक होऊन ह्याच्यावर क्लोजिंग येते का 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ते जर आलं तर मग आणखीन तेजी होऊ शकते. ते जर नाही आलं खाली आलं प्रॉफिट बुकिंग होऊन तर थोडंसं एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग काय होईल तर ते मी तुम्हाला काय करू शकेन लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्ही चॅनल मेंबरशिप घेतली असेल किंवा तुम्ही जर आत्मा कोर्सचे सदस्य असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगू शकेन. पण आता काय होणार आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथून आता समजा तेजी झाली आणि इथून जरी प्रॉफिट बुकिंग यायला लागलं तरी ह्या प्रॉफिट बुकिंग नंतर पुन्हा एकदा तेजी होण्याची शक्यता आता आपल्याला तयार होताना दिसतेय. तर त्यामुळे हे जरी प्रॉफिट बुकिंग झालं तरी नंतर तेजी होण्याची शक्यताच राहील. अर्थात हे प्रॉफिट बुकिंग पुन्हा ह्या रेंजमध्ये येता नये म्हणजे इकडे खाली येता नये एवढंच आपल्याला बघावं लागेल. तर इथे आलं आणि परत वर जायला लागलं तर मग आपल्याला आणखीन वर जाऊन आणि मग 25,885 ची लेवल सुद्धा ब्रेक होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झालं सोमवारी निफ्टी 50 मध्ये काय होऊ शकतं. आता ह्याच धर्तीवर आपल्याला बँक निफ्टी मध्ये सुद्धा चेक करायचं आहे. बँक निफ्टी मध्ये सुद्धा मी ह्या सर्व लेवल सांगतोय. इथे एम पॅटर्न साठी आपण शुक्रवारी जे बघत होतो तर शुक्रवारी एम पॅटर्न साठी टेक्निकली काय होतं 60,961 ची लेवल आहे. ही ब्रेक झाली असती तर आपण एम पॅटर्न ब्रेक झाला असं म्हणू शकलो असतो. एम पॅटर्न पूर्ण झाला आणि ब्रेकआउट आलं. ॲस्ट्रो लेवल काय होती 60,920 ची होती. ह्या दोन लेवल जर ब्रेक झाल्या असत्या तर मग आपण डबल कन्फर्मेशन झालं असतं आणि मग आणखीन सेलिंग झालं असतं. पण आता ज्या काही बातम्या आल्यात त्या बातम्यांमुळे आपल्याला काय होणार आहे गॅप अप ओपनिंग बघायला मिळणार आणि जी गॅप अप ओपनिंग होईल त्यामुळे काय होईल आता इथे आता आपल्याला ह्या पद्धतीनं आता गॅप अप होणार म्हणजे डायरेक्ट इथून वर ओपन होणार. डब्ल्यू पॅटर्न तयार होणार. इथे सुद्धा तुम्ही डब्ल्यू पॅटर्नचा 1:1, 1:1.5 ची टार्गेट काढून ठेवा. ती जर आली तर त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. एम पॅटर्न असू दे किंवा डब्ल्यू पॅटर्न असू दे 1:1, 1:1.5 आल्यानंतर एक शॉर्ट टर्म मध्ये तरी का होईना प्रॉफिट बुकिंग येतं, रिव्हर्सल होतं असा आपला आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यानंतर आता इथे जर बघितलं तर इथे ही लेवल महत्वाची आहे. जसं आपल्याला तिकडे 25,885 ची लेवल बघितली होती. इथे 61,678 रुपये 80 पैशाची लेवल जी आहे. आता ओपनिंग नंतर ह्याच्यावर टिकतंय का? पहिली 15 मिनिटं आपल्याला काळजीपूर्वक वाट बघावी लागणार. जर ह्याच्यावर क्लोजिंग आलं तर मग आणखीन थोडीशी तेजी बघायला मिळू शकते. नाही आलं तर मग
सुरुवातीला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला काय होईल, पुन्हा तेजी होऊन मग ती लेवल ब्रेक झालेली सुद्धा बघायला मिळू शकते. ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे आता ह्या सर्व ज्या लेवल आहेत, म्हणजे ही लेवल सुद्धा आपल्याला काय होईल, सोमवारी महत्त्वाचा रोल प्ले करेल. 61,360 आहेत. ह्या लेवल आता तेवढ्याशा महत्त्वाचा रोल प्ले करतील सकाळच्या सत्रात, असं तरी आता वाटत नाहीये. खूपच मोठं सेलिंग जर इथे आलं, तर मग आपल्याला ह्या लेव्हल्स आपल्याला पुन्हा एकदा खेळामध्ये येऊ शकतात असं वाटतंय. पण सध्या ह्या लेव्हलचं फार महत्त्व नाहीये. आपल्याला ह्या 2 लेव्हलमध्ये उद्या निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, कशाप्रकारे प्ले करतीये, कशाप्रकारे इथे मूव्हमेंट होतीये, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला पुढची सर्व विश्लेषण करता येऊ शकतील. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला सोमवारी कोणकोणत्या लेव्हल्स इम्पॉर्टंट आहेत आणि काय होऊ शकतं. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला थोडक्यात आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जॉइन बटन दाबून चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. या चॅनल मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेले आहेत आणि ही चॅनल मेंबरशिप तुम्हाला YouTube कडूनच घ्यायची आहे. तुम्ही जे काही पेमेंट करणार आहे ते YouTube वर करणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे आणि प्लॅटिनम मेंबर आहे. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल, तर प्रत्येक मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज आहेत, हे तुम्ही जॉइन बटनला क्लिक केल्यावर तिथे वाचू शकता. सध्या आपण जास्त करून गोल्ड मेंबर आणि प्लॅटिनम मेंबरच घ्या असं मी तुम्हाला सांगतोय, कारण बाकीच्या ह्यासाठीचे सर्व्हिसेस अजून आपण चालू केलेल्या नाही आहेत. तर त्यामुळे गोल्ड मेंबर आणि प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ह्याविषयी काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करू शकता. हा नंबर नोट डाउन करून घ्या. याच्यावर फक्त WhatsApp मेसेज पाठवले तरच त्याला रिप्लाय मिळतो. कॉल करू नका, याच्यावरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला एम पॅटर्नसाठी टेक्निकल लेवल 82,691 रुपयाची होती. ॲस्ट्रो लेवल होती 82,645 रुपयाची. वरच्या बाजूला आपल्याला ब्रेकआउटसाठी 83,132 ची लेवल होती आणि त्याच्यावर जाऊन जर तुम्ही बघितलं, तर मग आपल्याला ही जी लेवल आहे ही 83,979 च्या आसपास आहे. आता काय होईल, इथे आपल्याला बघावं लागेल. गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिली 15 मिनिटं महत्त्वाची असणार. पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर सेलिंग आलं, तर ते सेलिंग थोडंसं आणखीन कंटिन्यू होऊ शकतं. किती कंटिन्यू होईल ते मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगू शकेन, आत्ता नाही सांगता येणार. आणि जर समजा ह्याच्या वर टिकलं, तर मग आणखीन थोडी तेजी होऊ शकते आणि मग प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटांमध्ये जे होईल, ते आणखीन पुढची 15 मिनिटं तरी कमीत कमी चालू राहील. त्यानंतर कदाचित रिव्हर्सल येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. सेन्सेक्ससाठी सुद्धा ह्या सर्व लेवल्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत. माझ्या मते तुम्हाला तिन्ही इंडेक्सचं हे सोमवारसाठी केलेलं विश्लेषण आता व्यवस्थित समजलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केले मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. तोपर्यंत धन्यवाद.